नमस्कार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नमस्कार. फडणवीस साहेब, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीत. निवडणूक तशी 29 महानगरपालिकांची आहे, पण सर्व देशाचं लक्ष आता आहे मुंबईवर. म्हणजे मुंबईवर केंद्रित झाली ही निवडणूक आणि त्यातही 3 नेत्यांवर ही निवडणूक केंद्रित झालेली दिसते. एक म्हणजे 2 ठाकरे बंधू आणि त्यांच्या समोर आहेत देवेंद्र फडणवीस. आणि आज आहात तुम्ही आमच्या बरोबर. एक 2 मुद्दे या निवडणुकीत सर्वात जास्त सध्या जे उचलल्या जात आहेत ते आहेत, एक आहे मराठी माणूस आणि दुसरे आहे मुंबई. मी तुम्हाला एक पोस्टर दाखवतो जे खूप दिवसांपासून म्हणजे 1-1.5 महिने मुंबईत हे पोस्टर बऱ्याच ठिकाणी लागलेलं दिसतं. आणि या पोस्टरवर बघा काय लिहिलेलं आहे, मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे. पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते. मराठी माणसा मुंबई वाचव, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे. यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावं लागेल. तुमचा टेक काय? याच्यामध्ये मराठी हा शब्द काढून टाकायचा आणि ठाकरे बंधू हा शब्द टाकायचा. मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही. मराठी माणसाचं अस्तित्व औरंगजेब संपवू शकला नाही तर कोण संपवू शकणार आहे? कोणीच संपवू शकत नाही आणि कोणाचा प्रयत्नही नाही आहे. बघा, हा मराठी माणूस अख्ख्या देशावर राज्य करणारा, अटकेपार झेंडे लावणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मुळामध्ये ठाकरे बंधूंना असं वाटतंय की या निवडणुकीत त्यांचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. या निवडणुकीतला पराभव आधीच खाली जात असलेल्या त्यांच्या पक्षांना त्या ठिकाणी एक त्यांची जमीन संपून जाईल, त्या पक्षांची जमीन राहणार नाही ही त्यांना भीती आहे. आणि म्हणून हे सगळं मराठी माणसाच्या जीवावर चाललं आहे. माझा एकच सवाल आहे, 25 वर्ष तुम्ही राज्य केलं तेव्हा हा मराठी माणूस कुठे होता? तेव्हा त्याला का वाचवलं नाही? का बरं दक्षिण मुंबईतला मराठी माणूस वसई विरारच्या पलीकडे गेला? का बरं तुम्ही गिरणी कामगाराकरता फक्त मोर्चे काढत राहिलात पण त्याला घरं दिले नाहीत? का BDD चाळीत तुम्ही घरं देऊ शकले नाही? का अभ्युदयनगरला तुम्ही घरं देऊ शकले नाही? का पत्रा चाळीतल्या लोकांना तुम्ही स्वतः काम घेतलं होतं, तुमची माणसं होती, का त्यांना रस्त्यावर तुम्ही आणलं? का तुम्ही विशाल सह्याद्रीमधल्या माथाडी कामगारांना घरं देऊ शकले नाहीत? हा सवाल आहे. आणि म्हणून ही काही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही. मराठी माणूस हा मजबूत आहे आणि मुंबई मराठी माणसाची, मुंबई महाराष्ट्राची. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे हे सत्य आहे, त्याला कोणी हात लावू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही पोस्टर्स आहेत ते स्वतःचं अस्तित्व वाचवण्याचे पोस्टर्स आहेत. तुम्ही बोलता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई मराठी माणसाची, पण जेव्हा तुमचे नेते बाहेरून येतात, आता ते अण्णामलाई आले त्याच्यावरून एवढं वादंग माजलं, ते बोलतात बॉम्बे. एक तर ते मुंबई बोलले नाही, बॉम्बे बोलले. आणि बॉम्बे ही मराठी माणसाची नाही, महाराष्ट्राची नाही आहे असंच ते बोलले. ती आहे ते एक इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय शहर आहे. बघा, पहिली गोष्ट तर हे आहे की अण्णामलाई हे काही कुठले अखिल भारतीय नेते नाहीत. ते तमिळनाडूचे एक आमचे नेते आहेत. इथल्या तमिळ लोकांच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी आले. नुकतंच कुठे हिंदी बोलायला सुरुवात केली आहे. आता आपणही विचार करा, अनेक वेळा म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तमिळनाडूला सभा घ्यायला गेलो, माझ्या तोंडून मद्रास निघालं होतं, चेन्नई म्हणायला पाहिजे होतं. त्याने मला सांगितलं, मग मी सुधारवलं, मी चेन्नई केलं. मला काही त्यांचा अपमान थोडी करायचा होता. पण आता आपली सवय, आपण इतके वर्ष मद्रासी म्हणतो, हा मद्रासी हा मद्रासी आहे. आता त्या लोकांना ते आवडत नाही, आपल्याला समजत नाही, आपण काही त्यांना खिजवण्याकरता थोडी म्हणतो, वर्षानुवर्ष मद्रासी म्हणतो म्हणून मद्रासी म्हणतो. त्यामुळे मला असं वाटतं की ते इतकं गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही. हे मुंबईच आहे. आणि हे जे उड्या मारणारे सगळे लोक आहेत यांना मी सांगू इच्छितो, बॉम्बेचं मुंबई करणारे भाजपचे राम नाईक आहेत, तुम्ही नाही आहे. तुमचा सपोर्ट होता, पण ह्याची सगळी लढाई लढून विधानसभा आणि लोकसभेचे सगळे कायदे करणारे हे रामभाऊ नाईक आहेत, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं, अण्णामलाईंचं म्हणणं असं होतं की हे एक आंतरराष्ट्रीय शहर, ते खरं आहे. याचा अर्थ ते काही महाराष्ट्राचं नाही असं त्याचा अर्थ नव्हता, किंवा महाराष्ट्राचं नाही असं त्यांना म्हणायचं नव्हतं. आता एखादा व्यक्ती ज्याला हिंदी येत नाही तो हिंदी बोलायचा प्रयत्न करतो, त्यातनं जणू काही आता अण्णामलाई म्हणजे पंतप्रधानच. ते बोलले रसमलाई येतो. हा, ते ठीक आहे, ते काय कोणी कोणाला काही म्हणू शकतं. तसं ते एंटरटेनिंग बोलतात, त्याच्यामुळे त्याला काही फार म्हणजे मजा घ्यायची असते त्याची, फार
गांभीर्याने नसतं घ्यायचं. नाही पण आता ते तुमच्यावर आरोप लावतात की तुम्ही मुंबई लुटणार. एक मी तुम्हाला बाईट दाखवतो. उद्धव ठाकरेंचा बाईट आहे आणि विशेष करून तो लुटण्यावर आहे की तुम्ही मुंबई कशी लुटतात याचं, असं त्यांचं म्हणणं आहे. महाराजांनी सुरत स्वराज्यासाठी लुटली होती. त्या इंग्रजांना मदत करणाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या त्या हे होत्या आणि स्वराज्यासाठी लुटली होती. हे मुंबई लुटतायत. इंग्रजांपेक्षा जास्त भयानक पद्धतीने मुंबई लुटतायत आणि मुंबईच्या सगळ्या गोष्टी मुंबई बाहेर नेऊन मुंबईला भिकारी करतायत. पहिली गोष्ट तर माझा या गोष्टीला आक्षेप आहे की शिवरायांनी सुरत लुटली. शिवरायांनी कधीच सुरत लुटली नाही. शिवराय लुटारू नव्हते. सुरतवर त्यांनी स्वारी केली. स्वराज्याचा जो खजिना त्या ठिकाणी औरंगजेबाच्या लोकांनी किंवा मुलांनी लुटून नेला होता. पत्र लिहून त्यांनी सांगितलं आमचा खजिना आहे आणि तो वापस आणलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा शिवरायांना लुटारू म्हणणारे कोण आहेत? हे काय शिवरायांचे अनुयायी आहेत? पहिल्यांदा माझा त्याला आक्षेप आहे. दुसरं, मुंबई कोणी लुटली हो? मला सांगण्याची आवश्यकता नाही. 200 रस्त्यांचा मुंबई महानगरपालिकेचं ऑडिट झालं. त्या 200 रस्त्यांमध्ये खाली PQC लेवलच नाही आहे. सगळे पैसे खाऊन टाकले. मुंबईमध्ये कचऱ्याचा घोटाळा यांनी केला. त्या कचऱ्याच्या घोटाळ्यामध्ये ट्रक्सच्या ऐवजी स्कूटरचे नंबर आहेत, ऑटो रिक्षाचे नंबर आहेत. ट्रान्सपोर्टेशनमध्ये दाखवलं. हजारो कोटी रुपयाचा कचरा यांनी खाऊन टाकला. शौचालयाचा घोटाळा यांनी केला. मिठी नदीमध्ये आपल्या मित्रांना कामं देऊन देऊन ते मिठी नदीचे सगळे गाळ सगळा खाऊन टाकला. गाळ न काढता सगळे पैसे तिथेही पुन्हा जे काही ट्रान्सपोर्टेशन करता गोष्टी दाखवल्या त्या स्कूटर आणि मोटरसायकल आहे. आणि एवढंच नाही, यांनी ज्यावेळी कोविड चालू होता त्यावेळी कोविड केअर सेंटरचा घोटाळा केला. आणि आपल्याला माहिती आहे कोविड केअर सेंटरचा घोटाळा याकरता गंभीर आहे की डॉक्टर्सही नाही, नर्सेसही नाहीत. कुठले तरी फिक्टिशियस दाखवले आणि त्याच्या नावाने पैसे घेतले आणि त्या कोविड केअर सेंटरमध्ये कित्येक लोक मेले आहेत. यांनी केवळ ठेकेदाराला पोचलं आणि कोण यांचे नातेवाईक आहेत, यांच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत त्या कोविड केअर. आता हे जे मेलेले लोक अटक करा ना. केली आहे ना, जेलमध्येच आहेत. जेलमध्येच आहेत. मला वाटतं आता काही वर्ष 1.5-2 वर्षांनी बेल झाली. त्यानंतर रेमडेसिवीरचा घोटाळा केला. बाकी सगळं सोडू द्या. कफनचा घोटाळा केला. बॉडी बॅगचा घोटाळा. आणि बॉडी बॅगच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या यांच्या माजी महापौराने आत्ता ॲफिडेव्हिट जे दाखल केलं त्यात ती केस देखील लपवली. हा एक नवीन घोटाळा आहे. त्यामुळे मुंबई कोणी लुटली आणि मी म्हणत नाही. आत्ता मला तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी राज ठाकरेंचाच व्हिडिओ लावला असता. ज्या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी हिशोब दिला आहे की उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि कसे 40,000 कोटी रुपये घरी नेले. राज ठाकरेंनी म्हटलं, मी नाही म्हटलं. त्यांचाच व्हिडिओ आहे. त्यामुळे खरे मुंबईचे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती आहे आणि म्हणून त्याचा जबाब मुंबईकर या ठिकाणी मागणार आहेत. पण त्यांचा एक दुसरा आरोप आहे की ही पूर्ण मुंबई जी आहे ती मुंबई गुजरातला जोडण्याचा त्यांचा प्लॅन आहे. आणि ते वारंवार एक आरोप लावतात की वाढवणजवळ तुम्ही एक जे बंदर केलं आहे तिथे तुम्ही एअरपोर्ट करणार, नवी मुंबईचा जो आहे कार्गो तिथे शिफ्ट करणार, मुंबईचं विमानतळ आहे ते नवी मुंबईला जाणार आणि हे विमानतळ तुम्ही अदानीला विकणार. मला असं वाटतं की यापेक्षा मूर्खपणाचं दुसरं स्टेटमेंट असू शकत नाही. पहिली गोष्ट, मुंबईला 2 एअरपोर्टची गरज होती म्हणून दुसरा एअरपोर्ट आम्हीच बांधला. या मुंबईचा विकास जर कुठल्या एका गोष्टीने थांबला असेल तर सिंगल स्ट्रिपचं एअरपोर्ट. मला जगातलं एक मेट्रोपॉलिस दाखवा की ज्याच्यामध्ये सिंगल स्ट्रिपचं सिंगल एअरपोर्ट आहे. मुंबई इतके वर्ष ते होतं. बरं, मुंबईच्या एअरपोर्टचा प्लॅन मी तयार केला होता का? 1992 साली तयार झालेला प्लॅन आहे. कोणीच काही करू शकलं नाही. 92 पासून नुसत्या पाट्या लागल्या होत्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा एअरपोर्ट सगळ्या अडचणी दूर केल्या. हा एअरपोर्ट बांधला आणि एअरपोर्ट बांधला तेव्हा तो अडाणींचा नव्हता. याचं टेंडर जीव्हीकेला मिळालं होतं. नंतर जीव्हीकेनी त्या ठिकाणी आपले शेअर डायल्यूट केले आणि अडाणींनी ते टेक ओव्हर केले. त्यामुळे आम्ही काही तो अडाणींना दिलेला नव्हता, आम्ही जीव्हीकेला दिला होता. आणि जीव्हीकेला दिल्यानंतर 4 वर्षांनी डायल्यूट झाला आहे तो. 4 वर्ष जीव्हीकेने काम केलं आहे त्याच्यावर. दुसरं,
आता वाढवणला जे काही बंदर आहे तर इथे आपण पहिला ऑफशोर एअरपोर्ट करू शकतो. ते बोलतात ते गुजरातसाठी आहे, कारण गुजरातचा तो जो पट्टा आहे तो गुजरातची बॉर्डर आहे. त्यांना जॉग्राफी कळत नाही. हा, गुजरातचा तुम्ही जर पोर्ट बघितला तो असा इकडे त्या चिंचोळ्या याच्यात तो पोर्ट आहे गुजरातचा, आणि तिथे एअरपोर्ट आहे. या एअरपोर्टचं ते काय करतील? त्यांना काय काम आहे एअरपोर्टचं? पोर्टही आणि एअरपोर्ट. उलट वाढवण पोर्टचं सगळ्यात मोठं नुकसान कोणाला आहे? गुजरातला आहे. वाढवण पोर्टमुळे आजपर्यंत या कोस्टवर एकच पोर्ट होता गुजरातचा, एकच. सगळा माल आपला त्या पोर्टवर यायचा. आता त्याच्यापेक्षा 10 पट मोठा पोर्ट आपण केल्यानंतर त्यांचा आरोपच हा आहे ना की हे पोर्ट म्हणजे हा जो एरिया आहे हा गुजरातमध्ये ते घेऊन जाणार, बुलेट ट्रेन घेऊन येणार. मला एकच समजावून सांगा, मला एक समजावून सांगा, ही काय गाडी आहे का चालवत दुसरीकडे नेऊन ठेवली, पार्क करता येते? किती वेळासारखं बोलणं आहे? काही तर मला असं वाटतं की चर्चेला काहीतरी स्तर असला पाहिजे. मी का पहिलीतल्या मुलाशी चर्चा करतोय का? 5वीतल्या मुलाला कळेल अशा गोष्टी कळत नाही ना. एक नवीन त्यांचा आरोप आहे. मी तर अदानी बद्दल त्यांनी एक मोठा आरोप केला, तो मी तुम्हाला दाखवतो. हा नवीन आरोप आहे. ही निवडणूक स्पष्ट आहे. आम्हाला महापालिका पाहिजे. का पाहिजे हे आम्ही दोघं सांगतोय. भाजपला का पाहिजे? कारण ती त्यांना अदानीच्या हातात घालायची. अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे. आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं. मला आता भीती वाटते. म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढं म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का? म्हणजे मुंबईचं अदानीकरण म्हणजे मुंबईचे जे बऱ्याच ठिकाणी धारावीपासून सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते अदानीला जातात. ते बोलतात की हे अदानीकरण आहे. आता मी सवाल विचारतो, धारावीचं रिडेव्हलपमेंट राजीव गांधींनी सांगितलं होतं की करायचं आहे. 84 साली 14 पर्यंत काही झालं नाही. सरकार आली, सरकार गेली, काही झालं नाही. 14 नंतर मी हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेऊन त्यातल्या अडचणी दूर केल्या. त्याचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर मोकळी जागा हवी होती. केंद्र सरकारची जागा विकत घेतली रेल्वेची, आणि मी त्याचं टेंडर केलं. कोणाला टेंडर दिलं होतं? अडाणींना दिलं होतं का? टेंडर अडाणींना नव्हतं दिलं. दुसऱ्या विकासकाला टेंडर दिलं होतं, LOI दिला होता. उद्धव ठाकरेंची सरकार आली. उद्धव ठाकरेंच्या सरकारने आल्यानंतर पहिलं काम काय केलं? ते LOI रद्द केलं आणि नव्याने टेंडर काढलं. त्यांनी काढलेल्या टेंडरवरच नंतर आमच्या काळामध्ये अडाणी आले आहेत. तुमचं म्हणणं आहे की अदानीकरण ते करतात, त्यांनी केलंय. ते बोलतात ना आता मुंबईच्या लोकांना त्यांच्याकडून अदानीकडून घ्यावं लागेल TDR. हा, तर ते मी तुम्हाला त्यांच्या सहीचं डॉक्युमेंट दाखवतो की त्यांनी ज्या टेंडर कंडिशन अप्रूव्ह केल्या आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये ते आहे. त्याच्यामध्ये आहे की एक सर्टन पर्सेंटेजचा TDR विकत घेताना तो जसा आता आपला आहे की स्लमचाच घ्यावा लागेल, तसंच एक सर्टन तुम्हाला TDR हा धारावीचा घ्यावा लागेल. पण यांनी काय केलं होतं? अनलिमिटेड TDR दिला होता, आणि त्याचं जे मार्केट आहे TDRचं ते विकासकाला देऊन टाकलं होतं. म्हणजे तो मार्केट होर्डिंग करून पाहिजे ते रेट घेऊ शकला असता. आम्ही 2 निर्णय केले. एक, इलेक्ट्रॉनिक TDR एक्सचेंज असेल, म्हणजे TDRचं ट्रेडिंग हे ऑनलाईन सर्वांसमक्ष होईल, ते प्रायव्हेटली करता येणार नाही. दुसरं, TDRचा रेट कधीही रेडी रेकनरच्या 90% चालेल, 100% देखील होऊ शकणार नाही. रेडी रेकनर एवढा आहे, म्हणजे जो वाढेल जेव्हा रेट तोही 90%वर आम्ही कॅप करून टाकला. नाहीतर यांनी तर त्याची कुठली कॅपच ठेवली नव्हती. त्यामुळे हे काय आहे, यांच्या हाती जर ते राहिलं असतं तर यांना लुटायची संधी होती, यांनी लुटलं असतं. आता जे अरण्य रुदन आहे ना, हातून गेलं. जो माल कमवायचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न तुटलं. म्हणून आता हे भंग झालेले जे प्रेमी असतात तसे भंग झालेले प्रेमी आहेत. तुम्ही तर त्यांना कोस्टल रोडचं श्रेय देत नाही. म्हणजे संकल्पना त्यांची, उद्घाटन त्यांचं, आणि तुम्ही बोलता आम्ही केला. पहिल्यांदा तर संकल्पना वगैरे त्यांचा काही विषयच नाही आहे. संकल्पना खूप आधीची होती. हे खरं आहे की जेव्हा पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळेस तेही म्हणायचे आम्ही कोस्टल रोड करू, आणि हेही म्हणायचे आम्ही कोस्टल रोड करू. 15, 20, 25 वर्ष कोस्टल रोड का नाही झाला? संकल्पना तर खूप आधी तयार झाली होती.
जेव्हा उद्धवजी राजकारणात नव्हते तेव्हा संकल्पना होती कोस्टल रोडची. हे फक्त 2 निवडणुका त्याचं प्रेझेंटेशन दाखवायचं. याचं कारण असं होतं की मुंबईचा जो कोस्टल रोड आहे, आपल्या देशामध्ये देशाच्या कायद्यात आणि एन्व्हायरमेंटल नॉर्म्समध्ये कोस्टल रोड अलाउच नव्हता. सीलिंग अलाउ होती, कारण कोस्टल रोड करता रेक्लेमेशन करावं लागतं आणि आपण जे काही CRZचे कायदे केले होते तर रेक्लेमेशन अलाउड नव्हतं. मग त्याकरता मी केंद्र सरकारकडे गेलो, तिथे आम्ही प्रेझेंटेशन केलं की रेक्लेमेशन केल्यामुळे आम्ही कोस्टला कसं प्रोटेक्ट करू शकतो, रेक्लेमेशनमुळे ज्यावेळेस पाण्याची लेवल वाढते त्यावेळी कशी मुंबई प्रोटेक्ट होईल, अशा सगळ्या गोष्टी करून पहिल्यांदा कायद्यामध्ये नॉर्म्समध्ये सगळ्यामध्ये बदल करून घेतला. आणि बदल झाल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे 2 वर्ष मला लागले याला. 3 एन्व्हायरमेंट मिनिस्टर त्याच्यामध्ये बदलले, 5 बैठका झाल्या, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन त्याच्यामध्ये अडचण यायची. या सगळ्या अडचणी मी दूर केल्या. ते बोलतात ना BMCचा हा आम्ही ठरवलं की केंद्र आम्हाला पैसा देत नाही म्हणून त्यांनी उद्घाटनही केलं ना BMC महाडेश्वर. पूर्ण ऐकूनच घ्या, हे सगळं याला काही अर्थ नाही. 1 मिनिट. MSRDC करावं, MMRDA करायला तयार होतं, स्वतः पैसे लावायला तयार होतं आणि BMC करायला तयार होतं. मला उद्धवजी स्वतः म्हणाले हा प्रोजेक्ट BMC ला द्या. म्हणलं ठीक आहे, BMC ला दिला. तो BMC ला दिला. तो BMC ला दिल्यानंतरही हा विषय इथे संपला नाही. हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस गेल्या. मी लढलो सगळ्या केसेस, सगळ्या परवानग्या सुप्रीम कोर्टापर्यंत लढून मी आणल्या. याचं काम मी सुरू केलं, काम वगैरे सगळं सुरू झालं. एक दिवस अचानक सकाळी कोणाला न सांगता उद्धव ठाकरेंनी त्याचं भूमिपूजन केलं. तो 16 डिसेंबर 2018. हा, भूमिपूजन 2017 18ला वगैरे 18ला त्यांनी भूमिपूजन केलं. मला कमिशनरचा फोन आला. मला आयुक्त म्हणाले की साहेब असं असं त्यांनी भूमिपूजन आज ठरवलं आणि ते आता करतायत. आणि म्हणाले हे तर तुमच्या हस्ते झालं पाहिजे, आम्हाला समजतं. कारण उद्धव ठाकरे कोण होते मग? कोणीच नव्हते. तुम्ही मुख्यमंत्री कुठल्याच पदावर नव्हते, त्यांना तो अधिकारही नव्हता. त्यावेळेस जी श्रेयवादाची लढाई ते तुमच्या बरोबर सत्तेत होते. बरोबर आहे. हो. त्यावेळेस जर सत्तेत ते तुमच्या बरोबर होते आणि त्यावेळेस मोदी येणार होते, बरोबर, त्याच काळात मोदी येणार होते. कल्याण मेट्रोचं त्यावेळेस उद्घाटन होतं, तुम्ही सगळीकडे पोस्टर लावले होते. त्यांना असं वाटलं की जी आमची संकल्पना आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की कोस्टल रोड ही आमची संकल्पना आहे, मोदी येऊन त्याचं उद्घाटन करतील. त्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी त्याचं उद्घाटन केलं. तुम्ही मुख्यमंत्री होते, त्यांनी नाही बोलवलं. असं आहे, कल्याणच्या उद्घाटनालाही त्यांचे सगळे मंत्री मी बोलवले होते, तिथले पालकमंत्री मी बोलवले होते. मी पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो, उद्धव ठाकरे कुठल्या संवैधानिक पदावर होते? मला सांगा. कुठल्याच नव्हते. अशा पद्धतीचं उद्घाटन करायचा त्यांना अधिकार होता का? नव्हता. तो मला होता, मुख्यमंत्री म्हणून फक्त मला होता. पण मी मोठं मन दाखवलं. हे कोत्या मनाचे लोक नाही होता मी. त्यांना फक्त श्रेय घ्यायचं होतं, त्यांना दाखवायचं होतं की हे मी करतोय. कारण त्यांच्या डोक्यामध्ये नाही याचं कारण नाही, त्याचं कारण होतं की त्यांच्या मनामध्ये 2017चं शल्य होतं. 17ला जेव्हा आम्ही वेगळे लढलो एकमेकाविरुद्ध, त्यांना असं वाटलं की हे भाजपवाल्यांची काय अवकात आहे, हे काय माझ्या पुढे लढतील. पण ज्यावेळेस ते 84 आम्ही 82 आलो आणि त्यानंतरही माझा तर महापौर बनत होता, सगळ्यांना माहिती आहे, पण मी सोडला, त्यांच्याकरता तो सोडून दिला. ते शल्य त्यांच्या मनामध्ये होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतपर्यंत एक बाकी सोडत 22 परवानग्या त्याला आवश्यक होत्या. त्यांच्या परवानग्या नाही आल्या ना त्यावेळेस. जयंती नटराजन होते त्यावेळेस, त्यांच्या कोणी असू द्या ना, त्यामुळे ते श्रेय जातच नाही ना, पृथ्वीराज चव्हाणांना जातच नाही ते श्रेय. नाही, त्यांनाही नाही, यांनाही नाही, यांचाही काही संबंध नाही, यांचाही काही संबंध नाही. यांचा त्याच्यातले 2च यांचा संबंध असेल. यांनी मला रिक्वेस्ट करून ते कॉर्पोरेशनला काम दिलं आणि यांनी न सांगता त्याचं भूमिपूजन केलं. याच्या व्यतिरिक्त त्यांचा काही संबंध नाही. तुम्ही बोलता की म्हणजे ते बोलतात त्यांची संकल्पना होती, तुम्ही बोलता की तो जो दुसऱ्याचा मुलगा आहे तो आपण आपल्या कडेवर घेतला किंवा आपल्या याच्यात घेतला, तो आपला मुलगा होत नाही. खरं आहे ते. दुसऱ्याचा मुलगा आपल्या पांडीवर बसून करून दाखवलं म्हणतात ते. नाही, पण दुसऱ्याचा मुलगा, आता जर तो दुसऱ्याने जन्म दिला असेल त्या मुलाला, तुम्ही वाढवलं तर तुम्ही त्याला बोलू शकत नाही ना की हा माझा मुलगा. त्यांचा जन्मच नाही, जन्मच मी दिलाय. अरे तुम्ही मला हे सांगा की पुष्पक विमान हे महाभारत कुठल्या आपल्या रामायणात किंवा याच्यातही दिसतं. पुष्पक विमान
म्हणून आता समजा आधुनिक काळामध्ये राईट ब्रदर्सनी त्या ठिकाणी विमान तयार केलं. राईट ब्रदर्सच होते ना, मी चुकत नसेल, राईट ब्रदर्स. आता मी हे म्हणायचं राईट ब्रदर्सचं काय आहे त्याच्यात? संकल्पना आमच्या रामायणातली होती. राईट ब्रदर्सचं काहीच नाही आहे. हे कोण राईट ब्रदर्स आले? हे तर रामायणातलं विमान आहे आमच्या. ठीक आहे, ही आमची संकल्पना आहे. तुम्ही आता हे असं बोलता ना संकल्पना. आता मला सांगा, समृद्धीची संकल्पना कोणाची आहे? समृद्धीची संकल्पना तुमची आहे. 2014ला सरकार आल्यानंतर तुमची आहे. समृद्धीसाठी एवढा विरोध झाला. मराठवाड्यापासून ठाण्यापर्यंत किती गावांमध्ये विरोध झाला. त्यावेळेस PWD मिनिस्टर होते एकनाथ शिंदे. बरोबर. प्रचंड मेहनत घेतली. बरोबर. संकल्पना तुमची, मेहनत त्यांनी घेतली. मग तुमचं जर लॉजिक लावलं तर मग एकनाथ शिंदेना पूर्ण श्रेय गेलं पाहिजे. नाही, त्यांना देतोच मी श्रेय. हा, त्यांना देतोच. हा. एक लक्षात ठेवा, ही संकल्पना तुम्हाला जर पूर्ण क्रॉनॉलॉजी माहिती असेल तर ती पण सांगतो की, आणि तुम्ही शिंदे साहेबांकडनं कन्फर्म करून घ्या की शिंदे साहेब ज्यावेळेस मी MSRDC त्यांना दिलं, त्यांना नको होतं ते MSRDC शिंदे साहेबांना. उद्धवजींनी या खात्यात काहीच नाही म्हणून MSRDC त्यांना दिलं. फार नाराज होते, माझे चांगले संबंध होते. मी म्हटलं शिंदे साहेब तुम्ही काळजी करू नका, हे खातं आपण मोठं करून दाखवू. म्हणजे तेव्हापासून शिंदे आणि ऐका, ते तिकडे नाराज होते तेव्हापासून. ऐका. त्यानंतर मी समृद्धी PWD ला दिला होता. PWD त्याचं काम करत होते. मी PWD कडनं तो काढला आणि तो MSRDC ला दिला. त्याही वेळेस शिंदे साहेबांना सुरुवातीच्या काळात हे होईल असंच वाटत नव्हतं. एवढा पैसा येईल कुठनं? एवढं त्याची काळजी तुम्ही करू नका. मी पहिल्यांदा लँड ॲक्विजिशन हातामध्ये घेतलं. लँड ॲक्विजिशनला कोणी फायनान्स करत नाही. मी मुख्यमंत्री होतो. 500 कोटी रुपये उधार घेतले MIDCतनं, 500 कोटी उधार घेतले MSRDC आपल्या MMRDAतनं. असं सगळ्यांकडनं उधार घेऊन एक किटी तयार केली. त्यांना सांगितलं तुमचे पैसे मी परत करीन सगळ्यांचे. ही किटी तयार केली. त्यानंतर मग लँड ॲक्विजिशन करता हे तर विरोध करत होते. ते विरोध करत असताना मी एक नवीन निर्णय केला की थेट खरेदीने आम्ही लँड घेऊ आणि 5 पट पैसे देऊ. आणि ज्या गावात उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी सभा घेतली होती की तुम्ही जागा देऊ नका, मी एक झोलाछाप लोकांची एक पूर्ण टीम तयार केली आणि जवळपास 3 ते 4 महिने त्या झोलाछाप लोकांनी या प्रत्येक गावात जाऊन रोडचा फायदा काय, तुम्हाला काय मिळणार आहे ते समजून सांगितलं आणि मग गाव तयार झालं. आणि मग मी शिंदे साहेबांना सांगितलं की शिंदे साहेब, हे गाव जर आपण पहिलं पूर्ण एक्वायर केलं तर यातला प्रॉब्लेम संपला. शिंदे साहेब स्वतः त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी जाऊन एका दिवसात सगळ्या रजिस्ट्र्या करून टाकल्या. एका दिवसात ऐका. त्यामुळे मी कधीच एकट्याचं श्रेय घेतलं नाही. मी नेहमी सांगतो की हा जो समृद्धी महामार्ग आहे हा माझ्यामुळे आणि शिंदे साहेबांमुळे झाला. शिंदे साहेब त्यावेळेस शिवसेनेत होते ठाकरेंच्या. असतील ना. आता मग ते ठाकरेंचं श्रेय झालं. नाही, ठाकरेंचं याकरता होऊ शकत नाही की ठाकरेंनी त्यांना वाळीत टाकलं होतं. ठाकरेंनी त्यांना, म्हणजे एक म्हण आहे, ती म्हण काही फार चांगली असं नाही, पण अशी म्हण आहे की मरी गाय बम्मन को दान, अशी एक म्हण आहे. तशी मरी गाय देऊन टाकली होती ठाकरेंनी यांना. त्याला जिवंत. शिंदे साहेब हे देवेंद्र फडणवीस सोबत काय आहेत? कारण त्यांना माहिती आहे की ज्यावेळेस ठाकरेंनी त्यांना संपवलं होतं त्याही वेळेस ते शिवसेनेत होते, त्यांच्यावर उभा राहणारा देवेंद्र फडणवीस. ते बोलायचे, उद्धव ठाकरे त्यावेळेस बोलायचे की मी पाठवलं एकनाथ शिंदेना. तुम्ही बोलता तुम्ही पाठवलं एकनाथ शिंदे. नाही, मला एवढंच सांगा, म्हणजे मला तर आता म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण असा कोणी जर आर्ग्युमेंट केलं तर त्याच्या बुद्धीची मी क्यू करेन की ज्या प्रोजेक्टला उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या, हा प्रोजेक्ट करू नका, त्याचं श्रेय कसं मिळेल त्यांना? कसं मिळेल मला सांगा, कसं मिळेल? त्यांच्या पक्षात शिंदे असले तर कसं मिळेल? शिंदे सांगू शकतील ना. नाही सांगू शकत ना. अरे ओपनली सभा घेतल्या ना, मग कसं मिळेल सांगा? त्यांचा विरोध होता त्यावेळेस. उद्धव ठाकरे पूर्ण. अरे बाबा, उद्धव ठाकरे, आता तेही सांगतो, उद्धव ठाकरेंचं समृद्धी महामार्गातलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे माहितीये? ते कॉन्ट्रीब्युशन हे की आम्ही महामार्ग केल्यानंतर जेव्हा तो 70% महामार्ग झाला आणि सरकार बदललं, त्यावेळेस त्यांनी फक्त त्याचं नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला. आम्हाला आनंद आहे, त्याचं आम्हाला दुःख नाही आहे, आम्ही समर्थन केलंय. याच्या व्यतिरिक्त त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन? म्हणजे इकडे ते आता समजा कोस्टल रोडचं ते तुमच्या बरोबर सरकारमध्ये असूनही
ते श्रेय अरे ते त्यांचं नाहीये ना नाही. बाबा, मला एक ते श्रेय सांगा त्यांचं नाही. याकरता नाही की ते मला हे सांगा ते कुठल्या पदावर आहेत, हा कोणत्या पदावर आहेत, ते कुठल्या संविधानिक पदावर आहेत का, ते सांगा ना कुठल्या पदावर आहेत. ते पदावर कोणत्या नव्हतेच, मग कसं श्रेय मिळेल? प्रत्येक गोष्टीला विरोध म्हणजे करायचा समृद्धीचंही श्रेय त्यांचं नाही, कोष्टांचंही नाहीच. श्रेय त्यांचं नाही. मी मुंबई नाहीच, नाहीच संबंधच ठीक आहे. आता मी मुंबईवर येतो. मुंबईची स्कायलाईन बदलणारे 3 प्रोजेक्ट, एक आहे कोस्टल, दुसरा आहे अटल सेतू आणि तिसरं आहे मेट्रोचं जाळं, बरोबर? बिलकुल. या तिन्हीचं श्रेय त्यांचं नाही. संबंध काय? हा. आता मी तुम्हाला सांगतो, एक मिनिट अजून. मेट्रो जुन्या सरकारच्या 15 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो होती, त्याच्या पलीकडे काही झालं नाही. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी हा निर्णय केला की MMRDA नुसता पैसा जमा करते, तो खर्च करत नाही, इतके फिक्स डिपॉझिट फक्त करून ठेवले आहेत. आणि मुंबईची हालत अशी आहे की IT रिव्होल्युशन मुंबईतनं हैदराबाद आणि हे जे बंगलोरला गेलं, इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिटमुळे गेलं. आपण तयार नाही केलं. 417 किलोमीटर 437 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क हे 3 वर्षामध्ये मी प्लॅन केलं, त्याचं एक्झिक्युशन चालू केलं. आज त्यातले 200 किलोमीटरचं मेट्रो जवळपास म्हणजे 100 किलोमीटर डिलिव्हर झालं आहे, अजून 100 किलोमीटर आता डिलिव्हर होत आहे. आता देशामध्ये दिल्लीनंतर सगळ्यात मोठं नेटवर्क आपलं आहे. आणि हे जे काही आपण या ठिकाणी केलं, हे करत असताना त्याला विरोध करणारे हेच होते. कोणी विरोध केला? हेच सांगायचे मेट्रोची काय आवश्यकता आहे. आणि भाषणं आहेत ना, केवळ उद्धवजीची नाही, भाषणं तर राज ठाकरेंची आहेत की मेट्रोने काय आणि कोण मेट्रोत जाणार आहे. पुणे मेट्रो करता भाषण आहे त्यांचं की पुणेकर थोडी मेट्रोत बसणार, 2-2 लाख पुणेकर बसतात. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की हे विकास विरोधी आहेत, यांना विकास चालतच नाही. यांना लोकांना तसंच ठेवायचं, भावनिक मुद्द्यांवर भडकवत राहायचं, नवनवीन कॉन्स्पिरसी थिअरीज तयार करायच्या, त्याच्या भरोश्यावर राज्य करायचं, एवढंच आहे. तुम्ही बोलता की भावनिक थेअरी ते तयार करतात. आता तुम्ही बोलता एवढा विकास झाला आणि भावनिक ते तयार करतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो. जर तुम्ही एवढा विकास केला, सगळं तुम्हीच केलं, ठीक आहे, मग तुम्हाला हिंदू मुस्लिमची काय गरज आहे? तुम्हाला ध्रुवीकरणाची काय गरज आहे? ध्रुवीकरणाचा प्रश्नच नाही आहे. कुठे बोलले की ठाकरेंचा कोणी की खान महापौर करा? तुमचे अमित साटम बोलतात की ते ममदानीकरण नाही करायचं. ते कुठे बोलले? नाही, एक मिनिट. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जर याची क्रोनॉलॉजी बघितली तर क्रोनॉलॉजी काय आहे? क्रोनॉलॉजी अशी आहे की मीरा भाईंदरला आमचे कृपाशंकर सिंग एक सभा करत होते, त्यावेळी तिथल्या काही लोकांनी म्हटलं की मीरा भाईंदरला उत्तर भारतीय महापौर कधी बनेल. त्यांनी उत्तर दिलं की जेव्हा एवढे निवडून येतील उत्तर भारतीय मीरा भाईंदरला तेव्हा बनेल. बरोबर. ते उचललं आणि जणू काय मुंबईचाच महापौर आता उत्तर भारतीय करायचा आहे म्हणून हे जोरजोरात कुदले आणि असा आकांड तांडव केला. आणि त्याच वेळी MIM वाल्यांनी म्हटलं की मुंबईची महापौर एक बुरखेवाली होईल. आता माझी अपेक्षा काय होती? माझी अपेक्षा एवढीच होती की उत्तर भारतीय म्हटल्यावर जर हे एवढे कुदले तर बुरखेवाली म्हटल्यावर काहीतरी रिॲक्शन देतील. पण MIMचं काहीच नाही आहे ना इथे. कोणते नसू दे ना. नगरसेवक आहेत? अरे बाबा नसू दे ना, हा नसू दे हा. ना. पण त्यांनी म्हटल्यानंतर ती जर नॅशनल न्यूज झाली आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला तर ततपक का झाली, तोंडाला ताला का लागला? याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे तुम्ही मुस्लिम तुष्टीकरण करताय. आणि जर तुम्ही रशीद मामूला आपल्या पक्षामध्ये घ्याल तर आम्ही बोलणारच आहोत. तुमचे खैरे सांगतायत त्या ठिकाणी रशीद मामू बद्दल आणि मग खैरेंनी सांगितलं तिकीट देणार, त्याला तिकीटही दिलं. ते बोलतील ना तुम्ही MIM बरोबर गेले बोलतात. नाही, आम्ही नाही गेलो. हा. आम्ही गेलोच नाही. कोर्टमध्ये गेले. नाही, आम्ही नाही गेलो. हा. अरे आम्ही गेलोच नाही आणि जाणारही नाही. हा. आणि टेक्निकली म्हणजे अकोटमध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो, MIM ची होती, राष्ट्रवादीची होती, आमची नव्हती. आम्ही राष्ट्रवादीची केली होती. पण तरी हे लक्षात आल्याबरोबर आम्ही ती तोडली आणि आमच्या आमदारांनी लक्ष दिलं नाही म्हणून त्यांना सस्पेन्शनचा नोटीस आली. बोलतात तुमचं ते अमर प्रेम आणि आमचं आणि ते लव नाही ज्या. नाही. आणि दुसरं, आता हे तर इतक्या खालच्या दर्जाला गेले आहेत. परवा उल्हासनगरला आमच्या कार्यक्रमामध्ये तिथले एक छोटू साई म्हणून तिथले सिंधी संत आहेत, ते आमच्या याच्यात आले होते. यांनी आणि मग ते सिंधी संत असल्यामुळे आमच्या अध्यक्षांनी
रवी चव्हाणांनी त्यांना नमस्कार केला. तो फोटो काढून यांनी व्हायरल केला की MIMच्या नेत्यांना नमस्कार करताना. हे फार खालती गेले, ते सोडून द्या. मी तुम्हाला एक सांगतो, नाही ते तुम्हाला एकच आता बघा, एकच सांगतो. हा माझं कुठलंही भाषण काढा, कुठले पक्षाचा चेहरा मी, पक्षाचा नेता मी, माझं कुठलंही भाषण काढा, 90% फक्त विकास बोलतो, 10% उत्तर देतो. कारण उत्तर जर दिले नाहीत तर लोकांना असं वाटतं की आपण दुर्बल आहोत. ठीक आहे बा, माझ्याकडे एक त्यांचा बाईट आहे, मी तुम्हाला एक बाईट दाखवतो. आता तुम्ही त्यांच्यावर प्राइस ठेवलं तर त्यांनी तुमच्यावर एक प्राइस ठेवलंय, ते तुम्ही बघून घ्या. देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की ते विकासावरती बोलले, मी 1000 रुपये देतो. नको, चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो. जा. 1 लाख रुपये तुम्ही आणू शकता त्यांच्याकडनं, माझा प्राइज मनी. माझे नगरपालिकेतले सगळे भाषण आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीतले मुंबई व्यतिरिक्त सगळे भाषण, या सगळे भाषण काढा, सगळे, एक नाही सगळे. या कुठल्याच भाषणात आपल्याला उल्लेख दिसणार आहे फक्त आणि फक्त विकासावर मी बोलतो. मुंबईत यांच्याकरता उत्तर द्यावं लागतं मला. आता प्लीज तुम्हाला माझी विनंती आहे, कारण तुम्ही तटस्थ आहात, पत्रकार हा कोणाच्या बाजूचा नसतो. माझ्या भाषणांचे तुम्हाला मी पूर्ण संच देतो. तुमच्या चॅनलने दाखवल्यात लाईव्ह, त्यातले 2-3 भाषणं त्यांना दाखवा. माझे 1 लाख रुपये प्लीज मला आणून द्या. प्लीज आणून द्या, तुम्ही आणून द्या. त्यांच्याकडनं 1 लाख रुपये मला आणून द्या. ठीक आहे. आता ते बोलतात की फडणवीस हिंदू आहेत का? तुम्ही हा जो भेद करता ना हिंदू आणि मराठी, की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल आणि मराठी होईल, मग हिंदू आणि मराठीमध्ये काय फरक आहे? हे मी का म्हणालो, याचं कारण त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी एक मुलाखत देत असताना असं सांगितलं की आम्ही मराठी महापौर करणार. आणि मराठी महापौरचा अर्थ केवळ मराठी नाही, केवळ त्या ठिकाणी महाराष्ट्रातले मराठी लोक असा त्याचा अर्थ होत नाही, तर ज्याचं मराठीवर प्रेम आहे. आणि मग पुढे तो काय म्हणतो, पुढे तो असं म्हणतो मराठी मुस्लिम देखील आहेत, मराठीवर प्रेम करणारे अन्य भाषी देखील आहेत, आम्हाला मराठीवर प्रेम करणारा पाहिजे. म्हणून मी त्याचा उत्तर दिलं. आणि दुसरं, हे जे बुरखेवाली महापौर यांनी सांगितलं त्याचं मी उत्तर दिलं, हिंदूच होईल आणि मराठीच होईल. तुम्हालाही बोलतात की फडणवीस हिंदू आहेत का? जर फडणवीस मराठी आहेत, हिंदू आहेत? फडणवीस हिंदू पण आहेत, फडणवीस मराठी पण आहेत. ठीक आहे, पुढे जातो आता. काय या मुद्द्यावर खूप झालं. एक तुमच्यावर आरोप होतो आता, म्हणजे हा कसं आहे, महाराष्ट्रात 66 बिनविरोध आले आणि फक्त तुमचेच आले. फक्त सत्ताधारी पक्षाचे भाजपचे 44, शिंदेचे 22, फक्त तुमचेच कसे? दमदाट्या करून पैसे देऊन तुम्ही आणले. 2च गोष्टी सांगतो. एक, फक्त आमचे आले हे म्हणणं चुकीचं आहे. इस्लामिक पार्टीचा देखील आला, अपक्ष देखील आला. एक आला ना. हो. आता अपक्षाची काय ताकद असते का काही ताकद? पण तोही आला ना. आणि मग मला हे सांगा, किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या, बरोबर? नील सोमय्याच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार नाही दिला. नील सोमय्याच्या विरुद्ध उबाठाला उमेदवार नाही सापडला. नील सोमय्यांच्या विरुद्ध शरद पवारांना उमेदवार नाही सापडला. आता तुम्ही उमेदवारच उभे नाही केले, इंडिपेंडेंट दुसरा उमेदवार त्यांच्या पुढे आहे. मुळामध्ये यांचा प्रॉब्लेम असा झाला की अनेक ठिकाणी यांना उमेदवारच सापडले नाहीत, उमेदवारच नाही सापडले. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे कल्याण डोंबिवली. आणि ते काय, लॉजिक समजून घ्या. लॉजिक हे आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये जे काही 2 आमचे पक्ष आणि बंडखोरांचा विचार केला, 122 पैकी 105 लोक आमची निवडून आले. आणि नंतरच्या काळामध्ये भाजपची शक्ती त्या ठिकाणी खूप वाढली. आणि जी सगळी उद्धवजींची शिवसेना होती ती सगळी एकनाथ शिंदेजींसोबत आली, शिवसेनेत आली.
कोणी त्यांच्याकडे राहिलं नाही, नेतेच राहिले नाहीत. आता त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही अलायन्स केला, एकदम ती जी महानगरपालिका आहे ती वन साइडेड होऊन गेली. कारण तिथे दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व 2016-17 संपलं, त्यानंतर अस्तित्वच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक वॉर्डांमध्ये यांना उमेदवारच मिळाले नाही, यांचं तिकीट घ्यायला लोक तयार. तरी पण तुम्ही लोकशाहीचे जर समर्थक असाल तर बिनविरोधला तुमचा विरोधच पाहिजे ना. नाही, मला- हे तर लोकशाहीसाठी चांगलंच अरे, नाही. मला एवढंच सांगा, जर हे उमेदवार देणार नसतील तिथे तर आम्ही का स्वतः आणून उभे करायचे? नाही आमच्या विरुद्ध राहा. आणि मी तुम्ही लोकशाहीचं एवढं सांगता, भारताच्या लोकसभेमध्ये 35 खासदार आजपर्यंत बिनविरोध गेले आहेत आणि त्यातले 33 नाही त्यातले 33 इंग्रजांच्या काळात गेले, काँग्रेसच्या काळात गेले. पण ते 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं पहिल्या अरे बाबा, लोकसभेला पहिल्या तीन नाही पहिल्या 3 निवडणुकीतलं नाही आहे. माझ्याकडे मी सांगू शकतो नाही पहिल्या 3 निवडणुकीतलं नाही, आताच आहे. पहिल्या 3 निवडणुकीचं सोडून द्या. 51 ला 5 गेले, 57 ला सर्वात जास्त 7 गेले, 67 ला 5 गेले, ते 90 पर्यंत. नाही आतापर्यंत, आता मागच्या निवडणुकीत तर तुमचा सुरतचा जो उमेदवार तो आला होता ना. अरे गेल्यात ना. मग मला एवढंच सांगा, लोकसभेत जर त्या ठिकाणी बिनविरोध जाऊ शकतात तर महानगरपालिकेत का जाऊ शकत नाही? मुळामध्ये आजही मुंबईच्या बाहेर प्रचाराला नाशिक शिवाय कुठे गेले सांगा? कसे यांच्यासोबत कार्यकर्ते राहतील? का लोक यांच्याकरता लढतील? गेल्या 2-3 वर्षामध्ये कुठल्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलेलं आहे? कुठल्या भागात जाऊन हे कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले आहेत? एवढी मोठी नगरपालिकेची निवडणूक झाली, त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण हारलो तर मुंबईत आपला ब्रँड राहणार नाही, घराबाहेर पडले नाही तो. अशी थोडी पक्ष राहतात. कसे कॅन्डिडेट मिळणार आहे? कोण यांच्याकडनं लढणार आहे? दोघे एकत्र आले त्यामुळे तुम्हाला मिरची लागली असं ते बोलतात. मला हे सांगा की दोघं एकत्रित आले तरी कोणता तीर मारला? सांगा ना, कोणता तीर मारला? काही तीर नाही मारला. आणि आता 16 तारखेला दिसेल ना एकत्रित आल्यामुळे काय झालंय. आता शेवटचा 1-2 मुद्दे आहेत माझ्याकडे. मी राज ठाकरेंविषयी तुम्हाला विचारतो की राज ठाकरेंचे तुमचे चांगले संबंध होते, कारण काही याच्यात तुम्ही सारखं बोलताय की या दोन भावांच्या युतीमध्ये राज ठाकरे हे बिगेस्ट लुजर असतील. ते बिगेस्ट लुजर कसे असतील? असं आहे, जी काही राजकीय गणितं मला दिसत आहेत, या राजकीय गणितांमध्ये राज ठाकरेंचा जो उपयोग उद्धव ठाकरेंना होतोय तो उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना होताना दिसत नाही. कसा? मी सांगून राहिलो, मतांच्या ट्रान्सफरमध्ये अशा पद्धतीनं ते होताना दिसत नाही. आणि म्हणून जेवढं राजकारण मला कळतं, म्हणजे मी काही खूप मोठा सेफॉलॉजिस्ट नाही आहे, पण इतक्या निवडणुका पाहिल्यानंतर निवडणुकीबद्दल थोडं मला समजतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, द बिगेस्ट लुजर विल बी राज ठाकरे. राज ठाकरेंचा जो पक्ष आहे हा यातला सगळ्यात मोठा लुजर असेल. लुजर कसं? त्यांचे नाहीच आहेत ना कोणी. त्यांचे 7 होते, आता ते 0 आहेत. आता ते काय मायनस मध्ये होणार आहेत का? असं नाहीये. झालं तर त्यांना फायदाच होईल. असं नाहीये. एवढी मोठी युती केली तर 7चे नाही 70 तर 27 तर झाले पाहिजे, 17 तर झाले पाहिजे. युती केली ना तुम्ही एवढी मोठी, बघा काय होतं. तुमच्या बरोबर युती का नाही झाली त्यांची मागच्या वेळेस? म्हणजे ते अमित शहाना भेटले, तुमच्या बैठका झाल्या. बघा असं आहे की आम्ही आणि शिवसेना आहोत, आमच्याकडे स्पेस नाही. आणि दुसरं असं आहे की आमच्यासोबत ते जेव्हा आले त्यावेळेस त्यांनी लार्जर हिंदुत्व घेतलं होतं आणि म्हणून आम्ही त्यांना सोबत घेतलं. आता त्यांनी पुन्हा ते हिंदुत्व सोडून दिलं आणि त्यांनी आपली जुनीच भूमिका त्या ठिकाणी ठेवली. मराठी माणसाचं बोलले तर आम्हाला अडचण नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही मराठीवालेच आहोत. पण रिक्षावाल्याला मार, ऑटोवाल्याला मार, टॅक्सीवाल्याला मार, हे जे काही धंदे आहेत हे आम्हाला मान्य नाही आहेत. आणि म्हणून आमचं त्यांचं काही जमलं नाही. ते गेले उद्धवजींसोबत, गेले तरी हरकत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अल्टिमेटली ते काही माझे शत्रू नाही आहेत, ते पुढे आमचे मित्रच राहतील. पण या निवडणुकीमध्ये त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे. आणि मी मित्र म्हणून नाही तर या ठिकाणी एक राजकीय निरीक्षक म्हणून सांगतो की सगळ्यात मोठं नुकसान त्यांना होईल. ठीक आहे, शेवटचा बाईट दाखवतो, त्याच्यावर तुमची रिॲक्शन घेतो. कारण की
हे सर्वात जास्त चर्चेला गेलं. उद्धव ठाकरे काय बोलले तुमच्याविषयी ते तेवढं दाखवतो आणि त्यावर तुमची रिॲक्शन. मातोश्रीचे दरवाजे उघडतील. म्हणजे तुम्ही त्यांना चहाला बोलवणार नाही. जेवायला बोलवीन की त्यांनी बकवास करणं बंद करावं, मातोश्रीला बदनाम करण्याचं बंद करावं, कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी. जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही. मी काय मागितलं होतं? मला मुख्यमंत्रीपद नव्हतं मागितलं, शिवसेनेसाठी, कारण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन होतं. जर तुम्हाला समोर खड्डा आहे हे सांगणारे मित्र गमावलात, आता खड्ड्याच्या रस्त्यात चाललात तुम्ही. मित्र गमावला. असं आहे, मातोश्रीचं दार त्यांनी बंद केलं होतं, मी नव्हतं केलं. मी फोन करत होतो. एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर हे सगळे याचे साक्षीदार आहेत. ते साधे फोनवरही बोलायला तयार नव्हते. कसं आहे, कोण बोला? उद्धव ठाकरे. हा, उद्धव ठाकरे. उमेश, तुम्ही मी 5 वर्ष सोबत आहोत, एकत्रित निवडणूक लढलो, एकत्रित जिंकलो. तरी तुम्हाला माझ्याकडनं फारकत घ्यायची असेल तर एवढी माणुसकी असली पाहिजे की फोनवर येऊन सांगा की नाही देवेंद्र, माझं नाही जमत, मला दुसरीकडे जायचं आहे, माझी मानसिकता नाही तुमच्याबरोबर. त्यांनी फोनही घेतला नाही. दुसरं, इतक्या वर्षामध्ये मातोश्रींची कोणची बदनामी केली मी? मातोश्रीच्या विरुद्ध मी बोललेलं एक स्टेटमेंट दाखवा. मी विरोधी पक्षनेता होतो त्याही वेळेस जेव्हा आदित्य ठाकरेंवर आरोप लागले, हा विरोधी पक्षनेता असा होता की ज्यांनी म्हटलं की मला असं वाटत नाही. SIT लावली तुम्ही? मी नाही लावली, ती आधीच लागली आहे, पण ते कोर्टाने लावली आहे तुमच्या माहिती करता. पण त्याही वेळेस मी असं म्हटलं की मला नाही वाटत. त्याचा काही रिझल्ट आलाच नाही. नाही, ते सोडून द्या, पहिले हे पूर्ण ऐकून घ्या. त्यामुळे मी कधीही बिलो द बेल्ट आरोप करत नाही. मी कधी त्यांच्यावर कुठले आरोप केले नाही. त्यांच्या लोकांनी माझ्या विरुद्ध, माझ्या पत्नीच्या विरुद्ध इतक्या खालच्या स्तराला जाऊन, सगळे पुरावे आहेत, इतक्या खालच्या स्तराला जाऊन ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला बदनाम केलं, अश्लील, अगदी अश्लील आमच्याबद्दल लिहिलं, मी कधी त्याला रिॲक्ट केलं नाही. मी एकच गोष्ट सांगतो की आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकडला उघडले आहेत. मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकरता उघडले आहेत. आता दुसऱ्या कोणीही दरवाजा उघडण्याची लालसा मी करत नाही. तुम्हीच त्यांच्यासाठी दरवाजे बंद करून ठेवले की मी तुमचे तर दरवाजे उघडले तरी जाणार नाही. नाही, मला असं आहे, मी काय म्हटलं, मला लालसा नाही. आता याचा अर्थ तोच होतो ना की तुम्ही ते दरवाजा, ठीक आहे तुमचा बंद आहे तर मी त्या दरवाजाकडे येणार नाही. मला लालसा नाही. ठीक आहे, तुम्हाला जायचंय आणि तुम्ही, मला माहित आहे तुम्ही कालही पुण्यात होते, तुमची मुलाखत चांगली झाली, बघितली आम्ही ती. आणि त्यानंतर खूप दौरे चालू आहेत तुमचे. आणि आताही तुमच्या आमच्या नंतर मला वाटतं आणखी काही मुलाखती आहेत. तर तुम्हाला शुभेच्छा आहे 15 तारखेसाठी. बघूया 16 तारखेला काय येतं. नक्कीच. खूप धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.